मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या व्यापारी बंधूंनी मोर्चा काढला होता आणि शांतता मार्गाने ते मोर्चा त्यांनी काढल्यानंतर तो मोर्चा शांतही झाला. पोलिसांना त्यांनी निवेदन दिलं. काल पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते जेव्हा मोर्चाची परवानगी मागायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. परंतु परवानगी नाकारत असताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना नोटिसेस दिल्या. काही कार्यकर्त्यांना तडीपारीच्याच नोटीस दिल्या. आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जे डीसीपी आहेत प्रकाश गायकवाड मीरा भाईंदरचे त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली की ज्या पद्धतीने कालपासून पोलिसांनी कारवाई चालू केलेली आहे ती योग्य नव्हे. मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती. आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो. आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी.